हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेंतो कडेचे अध्याय जावन आशिल्ले मोक्ष संन्यास योग पळयत रसचे नाम सांगल्या म्हणके परमात्मो हे गीतेक मोक्षशास्त्र म्हणटाची तसले एक मोक्ष मेळ काजलारी कसलच कडी मनशानं प्रयत्न कोरका साधन कोरका म्हणून हे दोळ ते सांगिल्ले सर्वई ओट कोरनू हे कडेचे अध्यायांत परमात्म सांगतरस तंतु हाजी फुडले अध्यायांतू श्रद्धात्रय योगांतू परमात्मान त्याग संन्यास यज्ञ दान तप या त्रैगुण्याचे विषय म्हणटाची तंतु सात्विक राजसिक तामसिक प्रभेद सुचे पुरे सांगिल्ले तेची ಸ್ವಲ್ಪ मुखारी आनी विस्तार करून परमात्मा हांग सांगता तशी अर्जुनाक एक प्रश्न ह्यो प्रश्न आमगेलो अर्जुनाल न्ही अर्जुनु सांगता संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निशोधन म्हाका संन्यास आनी त्याग पृथक ताजे विंगड विंगड विचारो कसले म्हूण सांगून तो अंतर कसलें म्हूण सांगून तूं म्हाका समाची सांगतवे म्हळ्यार परमात्मान कर्मयोगांतू कसं म्हणलें म्हळ्यार कर्म फल त्याग कोरका म्हणलें तशीची अर्जुनाक ज्ञानसन्यास योगा वेळार कर्म योग श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ म्हूण ताण निमगितना कृष्ण परमात्मा थंय ताका क्लियर करता संन्यास म्हळ्यार यती धर्म न्हय सांगिल्लें संन्यास म्हळ्यार रागद्वेश सोडचे म्हणून अहंकार ममकारू हांव मिगेलें म्हळ्यार सकडी कोण सोण कर्म करतकी कर्मफल त्याग करतकी तेंची संन्यास आनी कर्मयोग म्हूण म्हळ्यार विशय थंयची परमात्मान ताका सांगला जाल्यार हांगा उपास अर्जुन तागेल्या की निमगिता कर्म त्याग श्रेष्ठ की कर्म संन्यास श्रेष्ठ म्हूण थंय निमगिलेलें आतां कर्म त्यागांत आनी कर्म संन्यासांतू कसले एक डिफरन्स अंतर कसलें आसा म्हूण सांगून तो आतां निमगिता आमकां आतां वयर वयर पळयतना त्याग आनी संन्यास एकच म्हूण दिसता जाल्यार तेंची त्याग म्हळ्यार कसो पळय आतां कृष्णान कर्मफल त्याग करी म्हळ्यार संन्यास एक नव्हतें कसले अपेक्षा करना अशी आसूचें म्हूण म्हळ्यार संन्यास केलेलें बरी न्हय म्हूण आमकां दिसलें रे तशें न्हय तें संन्यास धर्मू विंगड कर्मफल त्याग विंगड म्हूण सांगून परमात्मा ताका सांगतरस फल एकची जाल्यार संन्यास म्हळ्यार कसो न्ही कर्मफल त्याग म्हळ्यार कसलें म्हूण सांगता पळय संन्यास म्हळ्यार एक वर्ण आश्रमाक संबंध पावनाशिल्ले आश्रमा संबंध पावनाशिल्ले विशय अर्जुन आल्मनांतू संन्यास आश्रम श्रेष्ठ तशी त्या संन्यास आश्रमाचे विशय अर्जुनान सांगिल्ले की कर्मफल त्याग केल्यार त्याची संन्यास म्हूण दिसता की हें अर्जुनांक थंय निमगीत रस तशी आतां कृष्ण अर्जुनाक त्या विशयांत कसलें उत्तर दिता म्हळ्यार कृष्ण सांगता काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवये विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुः त्यागं विचक्षणाः कवी आनी विचक्षण म्हळ्यार ज्ञानी आनी पंडित तातूंत कवी म्हळ्यार ज्ञानी विचक्षणाः म्हळ्यार परमात्माक पळयल तसल ज्ञानी आनी अप्रोक्ष ज्ञानी दोन जणांनी कसलें सांगचें म्हळ्यार काम्यक कर्म कसो आसा तें त्याग करचेची संन्यास जाल्यार कर्मफल त्याग करचेची त्याग म्हूण सांगता म्हळ्यार संन्यास आनी गृहस्थ दोनी आश्रमय सांगा दोनी आश्रमांतूय साधक आसाची आमगेल्या मनांतू संन्यास आश्रम घेतिल्ले जन पुरय मोक्ष पावताची
ग्रस्त आश्रमा आशील पुराय जन कर्म बंधनांत पडून वापस जन्मा येताची म्हणून सामान्य जावन पुरे जनाल मना आसूच पळय ते हांगा परमात्मो अर्जुनाक क्लियर करतरस स्पश्टीकरण करतरस कसले म्हळ्यार संन्यास आश्रम आशील पुराय जनाकय मोक्ष मेळटा म्हणणे संन्यासी जावन असूनय मनांतू आशी सोणी म्हूण जाल्यार संन्यास म्हळ्यार खाली एक संन्यास आश्रम म्हळ्यार एक कावी आमगल निश्चय सर्व अग्निक्रिया सोडचें देव ऋषी पितृऋण सोडला म्हणलेले एक संकेत सिंबल ते तांकां जानुवेनी ना ते परी म्हणटना तांणी निरग्नी च अक्रिय म्हण सांगून भगवद्गीतेंत परमात्मान सांगला तशी परी आमगेल्या मनांत आसता ओ संन्यास तांणी पुरे त्याग केला तांकां मोक्ष मेळटा म्हण जाल्यार संन्यास आश्रम घेवनय मनांत रागद्वेश इत्यादी आसा म्हण जाल्यार तांकांय मोक्ष ना तेंची ग्रस्त जावन आसून रागद्वेश वियुक्त इस्तू ते पुराय सोडलेल्या जनांक खंडिताची मोक्ष मेळटा आमी संतांगेल काणी पळय पळयला कालच्या दिसांतू ह्या पळय सांगला तशी संतांगेल काणींत आमी पळयताची पुरंदरदास कनकदास संत तुकाराम तशी ज्ञानेश्वर कितले सकट आमी संतांगेल काणी वाजयल्यार तांत भितर आसता पळया कसं न्ही म्हळ्यार संतांगेल काणींत पुराय त्याग म्हळ्यार कसले सर्व तांणी ग्रस्त आश्रमा आसुनूच तांणी कर्मफल त्याग केला कसली अपेक्षा करना नशी आशिल्ली तांणी परमात्मा सोडल्या दुसरे अपेक्षा तांकां नाशिल्ले तेच्यावन तांणी मोक्ष पावलींची तशी हांगा विरक्त साधक म्हळ्यार संन्यास तांणी विरक्त साधकाची नैष्टिक ब्रह्मचर्य तांगेले ग्रस्त आश्रमनांची ना सर्व सोणू सर्व काम्यक कर्म सोडलेले जन तांणी यज्ञ याग इत्यादी सोडलेले जन तशी आतां हांगा विरक्त साधक न्हय आशिल्ले ग्रस्त आश्रमी जन आसता आपल्या तसले जनांक पुरंदरदासय सांगताची तांणी कशी मोक्ष पावयता म्हळ्यार विशय विचार बिडो मिहित कर्म वा माडो वैराग्य भाग्य वा बेडो म्हळ्यार आशी पुराय सोड्याची विशय विचार म्हळ्यार इंद्रिय सुखाची अपेक्षा सोडका मिहित कर्म करका म्हळ्यार वर्णाश्रम धर्माक समजावन आशिल्ले कर्म कोरका वैराग्य भाग्य वा बेडो देवाले आमी वैराग्य दी म्हळ्यार कसं न्ही आसुन्नातल्या वरी आसूं येता पद्मपत्रम इवांबसी जनकरायाल विशयी आमी पळयताची जनकरायो राज्यभार कोर नासून तो विदेह म्हूण नांव घेतिलो म्हळ्यार ताका कसले देहाचे अभिमान नाशिल्ले तागेले देहाचे हे मितिले मेगेले हे हांव म्हळ्यार जनकरायो तशें कसले ताका देहाभिमान नाशिल्ले तशें तो जनकरायो हे रायाले एक कार्यकर्त्याची देशाचे अधिकार हाताक घेवन आसुनूय ग्रस्ताश्रम आसुनूय तो ताकाय मोक्ष मेळ्ळा म्हणटाची जवो हांगा संन्यास आश्रमाचे जनान काम्यक कर्म सोडल्यार ग्रस्त आश्रमा जनान कर्मफल सोडला म्हूण सांगून परमात्मो सोडका म्हूण सांगता जाल्यार तेची त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहु मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिती च अपरे म्हूण म्हणटा तो कृष्ण म्हळ्यार दोश आशिल्ले कर्म सोडका जाल्यार यज्ञ दान तप हे परे दोश आशिल्ले कर्म न्हय हे कर्मा फलाचे अपेक्षा करना नशी केल्ली म्हूण जाल्यार हे दोश नातिल्ले कर्म तशी आमी मात्र समजी हाजे विशय एक स्पश्टीकरण मनांतून नातिले ज्ञान नातिले जनान मात्र आमी कर्मत्यागा विशय न्ही संन्यासा विशय विंगड शास्त्रा विंगड रितीर सांगला कसले ते म्हणून लेखचे जाल्यार ज्ञानींक कर्म फल त्याग आनी संन्यास म्हळ्यार कसले म्हूण समगोतस म्हळ्यार विहित कर्म कोरका फलापेक्षे नाशी भगवदर्पण केल्यार ते कर्म त्याग त्याची काम्य अकाम्य कर्म खंयचेय कर्म करना न शिरपचे कर्म संन्यास म्हळ्यार कर्म करना न शिरपचे न्ही आतां संन्यासी आश्रम आशिल्ले जनांकय कर्म आस ते परमात्मो आनी मुखारच्या श्लोकांत तूं सांगता तांणी कर्म करूं आस जाल्यार तांकां काम्यक कर्म ना काम्यक कर्म म्हळ्यार आतां आमी यज्ञ याग इश्टी हे पळय करता पळय कसं की एक अपेक्षेन ते पळय तांणी करनाची संन्यास आश्रमांतले म्हणून तांणी
तांकां जप तप सगळं करू कस्सच त्या कर्म कोरका ते त्याग रितीरी करचे नव्हता न्ही तांगेल खातीर करचे न्ही तशी जेवो संन्यासानाची परमात्माला अनुग्रह मेळचे संन्यास घेतल्या मात्र मुक्ती मेळचे म्हणून तशी कसली लेखनान अशी वैराग्यान नाशिल संन्यास तांतूय मोक्ष मेळना तेची वैरागी ग्रस्त आश्रमींकय मोक्ष मेळटा थंय आमी लेखुका अभिप्राय भेद नाही आहे साधना भेद तितले लेखले जाले तशेंच कृष्ण तागेले निर्णय सांगता संन्यासाच्या न्ही त्यागा विशयांत निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तमा त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः हे भरतकुलश्रेष्ठा म्हणतो तो हे पुरुषव्याघ्र म्हळ्यार वीरपुरुषा म्हणटा तुका त्यागा विशय हा एक निर्णय निश्चय जावन आशिल्लो विशय सांगता त्यागांतूय तिनी विध म्हणून सांगताची म्हणटा त्यागा विशयांत म्हगेलो निश्चित अभिप्राय कसले म्हण कृष्ण म्हणटा पळयाची तागेलो अभिप्राय कसले म्हण अर्जुनाला सांगता यज्ञ दान तप तशी तिनी विध आज पडल्या अध्यायांत श्रद्धात्रय विभागांत कृष्णान सांगला पळय तशी आत्ता कृष्ण सांगता त्यागो ही त्रिविध संप्रकीर्तित त्यागांतूय तिनी विध आस म्हूण म्हणटा तें कसलें म्हण पळया ताजे फुडें तो भरत सत्तमा म्हणटा भरतवंशांतू अग्रगण्य जावन आशिल्लें हें सामान्य अर्थ जाल्यार भरत म्हणचे कोणाक म्हळ्यार भक्ती भरीत ज्ञान भरत जावन आशिल्ल्या जनांक मात्र ज्ञानांतू आसक्त आशिल्ल्या जनांक ज्ञानरत भक्तींतू भरीत म्हळ्यार परिपूर्ण भक्ती आशिल्ल्या जनांक भरत म्हणटाची तेची तस्सल भरतालांतूय अग्रगण्य जावन आशिल्लो म्हळ्यार भक्ती भरीत जन ज्ञानरत जनालांतूय श्रेष्ठ जावन आशिल्लो अर्जुनू तशें ताका भरत सत्तमा म्हणलें तेच पुरुषव्याघ्र म्हणलें पुरुषव्याघ्र म्हळ्यार भयंकर पराक्रम आशिल्लो वागा इतली पराक्रम आशिल्लो म्हण तशी एक वागा खोल सिताची रायांकनी तशी पुरुष श्रेष्ठा म्हण म्हणलेले करतू जाल्यार हो अर्जुनू सत्कर्म करचे पुरुषालांतू श्रेष्ठ म्हूण कृष्णाला अभिप्राय जेवो पराक्रमांतू श्रेष्ठ म्हूण सांगून कृष्णाला अभिप्राय तशेंच संन्यास आनी त्याग ह्या विशयांतू ಸ್ವಲ್ಪ ಗೊಂದळ आसा तें निवारण करता परमात्मो कसलें म्हळ्यार अर्जुना हांव तुका कसो सांगला म्हळ्यार तूं क्षत्रीय तांतूय तूं ग्रहस्थाश्रमी तुका संन्यास विहित कर्म न्ही ग्रहस्थाश्रमांत तूं ग्रहस्थाश्रम स्विकार करून गेला न्हय आतां हांव पुराय संन्यास करून वता म्हळ्यार जातवें ना आतां ग्रहस्थाश्रम आसून तूं त्याग कशी करचें म्हळ्यार विहित कर्म करका फल त्याग करका म्हळ्यार तूं युद्ध म्हळ्यार तुगेलें विहित कर्म तूं युद्ध करी जाल्यार फलाची अपेक्षा करूं नाका हांव गेलो वतवें चलो वतवें म्हगेल जेन्ना मारतना चुकी जतवें फल मेळटवें म्हणलें फलापेक्षा केल्या बरें जालें पळय तुका धर्मा विरुद्ध युद्ध करचें मान तुगेलो धर्म विहित धर्म तें केलें जालें फल कसलें मेळटा म्हणलेल्या विशयांत तुका कसलें आसक्ती नाका तांतूं कुतूहलय नाका तेंच तुका तो श्रेश्ठ तशी तूं त्याग करका कसलें म्हळ्यार हांगा कोणूय मनशान जन्म आयिल्ल्या नंतर त्याग करका कसलें म्हळ्यार बंधनाक कारण जेवचें कर्म बंधनाक कारण जेवचें कर्म कसं न्ही अपेक्षा करून कर्म करचें फलापेक्षा करून आमी कर्म केल्यार बंधनाक कारण जाता जाल्यार यज्ञ दान तप ह्या पळय त्याग करूनच यज्ञ करका दान करका तप करका ताजी फल त्याग करका आनी त्यागांतूय तिनी विध म्हूण सांगून परमात्मा सांगता आमकां हांगा तिनी विध म्हणून सांगिल्ली हें श्लोकांत दिसना त्यागांत तिनी विध म्हूण मांद्र म्हणला तें कसलें म्हूण आनी मुखारच्या श्लोकांत परमात्मा सांगता ते ताजे प्रकार त्रिविध विवर कसलें म्हळ्यार सुरवेक ताणें आतां म्हणलें सर्वकर्म फल त्यागम प्राहुः त्यागम विचक्षणा म्हूण सांगून हाजी फुडली श्लोकां म्हळ्यार त्याग म्हळ्यार फल त्याग एक ते त्याग म्हणलें पळयता आमी नैवे आनी संच श्लोकांत तो सांगता कर्माणी संगम त्यक्त्वा फलानी च कर्तव्यानी म्हळ्यार कर्मांत ममते त्याग करता हांव करचें मेगेल कर्म हें म्हळ्यार ममते मेगेल कर्म म्हळ्यार ममत म्हळ्यार कसं न्ही आतां घरांत घरांत एक 2-3 बायल मनशां आसच म्हणलें क्या
त्या वेळारी त्या घरांतू तांणी काम वांटून घेताची. फुडली कालांतू एक 4-5 सुन्नो माई घरांत असतना पुरा एकलीन ಅದನ್ನು ಕಾಮಾಚೇಡು ಗೀಡು ಕಸಲೆ ನಾನು ತಿಲ್ಜಲೆ ಕಾಮ ಏಕ ಹೆಲ್ಪರ್ ಮಳೆಲ್ ನಾನು ತಿಲೆ ते ಕಾಲ್ತೋ एक सून अवंगल उंबळू चमकलरी एक सून ऐदन गसूच्या बत्ता तिका ऐदन गसूच काम एकली अवंगल उंबळच काम एकली घरा खोर कानपुसूच काम मायंकर रांदपा काम थोडे थोडे हात एकळे सहाय करून काम करचे. तेंची मागीर ही बुदन ते शिलमाई जाल्यारी एक काम करून तांकां खूब गणेवन आमे कोरका एक दीस आमगल चड आसतले एक दीस कोयर चड आसतले घरांतू तेदन हें म्हाका चिकेत नाय म्हणून तांणी बेजार करून नज म्हूण सांगून तांतूय बारा एकल्यांक ड्युटी घालच्या पुरो ड्युटी चेंज करून दिवच्या पुरो ते तिगेले एक गृहिणीले एक कसं म्हणटा चातुर्य घरचंद रितीर चोलका जाल्यार त्या वेळाक तांकां आमगेले एक काम म्हूण म्हळेले एक ममत येता आमगल उंबळचे हांवें जी हें काम गेले ते एक ममत येता तेदना अन्यक्लीन तें काम करूं आयल्यारी तूं मिगेल काम करी म्हूण सांगल्यारी तेका जाल्यार हांव करका जाय जाल्यार तुगेलें काम तूं करी हें मिगेल काम हांव करचें म्हाका तूं हेल्प करका म्हूण ना तुगेलें कामांत हांव हेल्प करना मिगेल म्हाका म्हूण तसले एक भावना येयल्यार त्या कर्मान तूं मिगेलें म्हणलेलें ममता म्हूण म्हळ्यार तशी कर्मान तूं अभिमान त्याग करचें म्हळ्यार तेंच सांगिल्लें कर्माणी संगम त्यक्त्वा फलानी च कर्तव्यानी अभिमान त्याग मिगेले हे काम म्हूण म्हळेलें अभिमान त्याग मिगेले म्हूण म्हळेलें आनीक तशीची कसलें म्हूण म्हळ्यार हांवच करतलो म्हूण म्हळेलें अभिमान हें मिगेल काम म्हळेलें अभिमान त्याग करता म्हणल्यार कर्म फल त्याग करता म्हणल्यार 2 विध जाल्ले. आनीक कसं म्हूण म्हळ्यार सर्व करयतलो आमगेले अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मो म्हाका खंयचे कर्मांत स्वातंत्र्य ना म्हूण आमी कोण घेवन तितली पूण एक मिनिमम ज्ञान आमकां सुका असल कितली की सिच्युएशन आमकां जिवनांत पळोवचें मेळटा आमी कसं की कोरका म्हणलें केलें फुल दिवस कसं की टायम टेबल घालून न्हिदताचे आमी इतले गंटला उठाचें अशें करचें तशें करचें घे सकाळीं उठयतनाच एक चूर आळसाय करली बे मागीर पुरें अपसेट जालें काम लेकील कसलें करूं जायना लायक एक रांदे करता म्हणलें केलें खूब करी सारो दाळीत करून सुदारचें काही पुरोचें म्हणटना खंयचें कर्म आमगेलें म्हूण म्हणलेलें ना थंय परमात्मालेची एक अधीन जावन आसताचे आमी तशी हांगा तेदन आमकां एक बुद्धी येवका कसलें म्हण हांव करतलो हांवें करचें तें म्हूण म्हणलेलें एक अभिमान आसता पळय ते मागीर त्याग करपा जाता अशी लेकूत नैवे केलव जन कसं सांगताची म्हूण म्हळ्यार कशी श्रद्धेन तूं जपान तूं दानान तूं सकड 3 विध सांगला परमात्मान तशी हांगा त्यागांतूय सात्विक त्याग राजसीक त्याग आनी तामसीक त्याग म्हूण आस म्हूण ಸ್ವಲ್ಪ जन सांगताचे जेव्हा हांगा आनी कर्तृत्वाचे अभिमान हांव करता म्हूण म्हळेलें अभिमान त्याग करता म्हणजे खातीर हेंचे अध्याय 17 श्लोकान परमात्मा सांगता यस्य नाहं कृतो भावः बुद्धी यस्य न लिप्यते म्हूण हांव केलेलें म्हूण म्हळेलें कर्तृत्व अभिमानय सोडका म्हूण सांगून तशी आनी कृष्ण आतां सांगता कसल सोडूनच आमी येदोळ कसल सोडका म्हूण सांगलें त्याग सांगलें तसल्यारी आमी कसल सोडूनच म्हूण म्हणलेलें सांगता पळय थंय आमकां संन्यास आनी त्याग म्हळ्यार कसलें म्हूण कळटा. परमात्मा सांगता यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणां यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञ दान तपस कर्म या पळय सोडूनच कार्यमेव तत् न त्याज्यं तें करूं का सोडूनच कित्याक यज्ञो दानं तपः च एव मनीषिणां म्हळ्यार ज्ञानी जन सांगताच काही यज्ञो दानं तपः च एव पावनानी हे पळय पवित्र करताची आमकां कोण यज्ञ दान तपस करता तांणी पवित्र जाताची म्हूण हे पवित्रता कसल जाता पवित्रते निमती आमकां कसले फल आमी फल निमगिनी जाल्यार पवित्र जाताची ताजी इतल्या फला अपेक्षा करनातले ताजी कसल जाता म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानीक मोक्षांत आनंद अनुभव चड जाता बरलेल पळय अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी मोक्षार्ह ज्ञानी जायनीची मोक्षार्ह जायनीची जाल्यार यज्ञ दान तप इत्यादी कर्म करतना आमगेलें मन अंतःकरण शुद्ध जाता
म्हूण सांगून पावन आनी शुद्ध जाता म्हण हांगा परमात्मा सांगता. हें यज्ञ दान तप म्हळ्यार कसं न्ही, कशा खातीर आमी करचें तें परमात्माला आराधन न्हय. एक यज्ञ करचें जाल्यार ताजे उद्देश कसले म्हळ्यार परमात्माला आराधन यज्ञ मुखांतर करचें. दान म्हण म्हळ्यार परमात्मान म्हाका दिल्लेलें, परमात्माक दिवचें. परमात्मान सांगलां न्हय दान कोरका यो धर्म म्हूण परमात्मान सुरवेक सांगलां. दैवी गुणान तूं येयला हें. तशी तप म्हळ्यार तशीच परमात्मा आमकां जावका म्हळ्यार एक तप. तंतुमस्त विधानश्च पुरो कृच्च चांद्रायण उपासू असल पुरे कंचकी व्रत अनुष्ठान नियम जिवनांतू सगळी लायफ ಕೆಲವು ಜನ दवरचे साम एक जेवण जेवतलो, ಕೆಲವು जन दवरचे साम हांव दिसा एक पंतपणी अमकी रितीर देवाल आराधन करता, अमकी सकड कर्म हांव करता देवाल खातीर, हे पुरे नियम दवरून घेवचे. ते मागीर एक तपच म्हूण येता. हें पुरे चांग काम कोणा खातीर करचें आमी, परमात्मा खातीर करचें. मंगलानां मंगलम च म्हूण म्हणटा पळय विष्णुकू तसलें मंगळकर जावन आशिल्लें परमात्मा प्रित्यर्थ करचें खंयचें कार्य आसा पळय तें पुरे मंगल कार्य म्हणटाच आमी. तशी हे आजी निमती जनांक गेले कोण तें करता पळय तांकां यज्ञ दान तप सकड कोण करता तांगेलें जिवन पवित्र जाता म्हूण. आनी ताजे पयशी चड पवित्र करचें कार्य कसलें नाच म्हूण येता. त्या म्हळ्यार यज्ञ दान तप ह्या फलापेक्षा सोडून केल्यार मनुश्य पवित्र जालो, शुद्ध जालो, मन शुद्ध जालें. तितली मान न्हय, विहित कर्म करचें. तें वर्णाश्रमा योग्य जावन अशेंच कर्म. यज्ञ दान तप आनी कर्म म्हळ्यार हें कर्म म्हळ्यार कसलें म्हळ्यार विहित कर्म. आमगेले वर्ण आश्रमाक योग्य जावन आशिल्लें कर्म सर्व जनान करूं का म्हूण सांगून. तशी संन्यासी जाल्लेल्या जनांकय तसल्यार हें यज्ञ दान तप सकड करूंसवे. संन्यासींकय आस यज्ञ खंयच्या रुपार तांणी करताचें म्हळ्यार ज्ञानदान, विद्यादान, ब्रह्मचर्य, उपासू ह्या पुरे तप म्हणचें संन्यासींक गेले. तशी म्हणत तसल्यार इतर जन म्हणली पळय कोणाक वरलेल्या जनाक अंतकरण मन शुद्ध जाता. कोणाक तें स्त्री शूद्रादीनाम अपि विष्णुनाम अध्ययन रूपो यज्ञः सत्यवचनम उपवासाम तपश्च आस्ती इति भावः. म्हळ्यार आमकांय तपस काय स्त्रींक शूद्रांकय तपस म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार यज्ञ म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार आमी परमात्माल विशय अध्ययन करचें. अध्ययन म्हळ्यार नाम अध्ययन म्हूण म्हळ्यार पुराण श्रवण इत्यादी करचेंच पळय तें एक आमगेलें यज्ञ म्हळ्यार आमी यज्ञ म्हळ्यार आमकां बैसून ओम स्वाहा म्हूण करचें अधिकार ना स्त्रींक, तें पुरुशांना करचें. आमगेले बामणा ओट बैसून यज्ञांतू भाग घेवे ते शिवाय आमकां यज्ञ करचें आहूत दिवचें. स्त्रींक वेदाधिकार ना, वेदमंत्रा मुलक यज्ञ पुरुश आराधन करचें अधिकार स्त्रियांक दिनी. तशें जावन तांकां तसल्यार मोक्ष नामे आस, तांकां यज्ञ नामे आस. मध्वाचार्य सांगताची तांकां परमात्माल विशय श्रवण करचें, मनन करचें हे पुरे तांगेले यज्ञ काय कीर्तन करचें सकडी. तेची तपस कसो तांगेलें म्हूण म्हळ्यार सत्यवचनम उपवासादी. सत्यवचन म्हळ्यार पटी सांगना अशी बद सांगचें म्हूण त्या मैलेक वयता जेवो सांगिल्लें आशिल्लें करून दाखोवचें पळय तें सत्यवचन. ना नातलें आमी हें करताचें तें करताचें म्हणचें मात्र करूं ना. तशें तें न्हय, कसं सांगलें तशी चोलन दाखयल्यार तें मागीर एक तप स्त्रियांक आनी शुद्रांक. उपवास इत्यादी कसं की देह दंडन करता आपलें त्या एक तप काय. तशीच कर्म म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार वर्णाश्रमाक उचित जावन आशिल्लें तसलें संध्यावंदनादी कर्म म्हूण लेखयत. ते संध्यावंदनादी ब्राह्मणांक गेले, वरलेले वर्णांक तांगेले एक उचित कर्म कसो आसता पळय तें पुरे करचें. तशी हे कर्म विहित कर्म म्हणटा ते आश्रमाच्यांक करपा गेलेले. आतां आमकां एक संशय येवच्या पुरो. संन्यासी जन निरग्नी जन म्हणटाची तांकां अग्न्यादी कार्य यज्ञ यागादी कार्य तांकां ना, तांणी ते पुरे त्याग केला. संन्यास दीक्ष घेतनाची तांकां पुरे यज्ञ याग म्हळ्यार तांणी निरग्नी जन जाल्यांची तांणी तांगेले एक आत्मादी श्राद्ध करचें आसा. देवऋण ऋषी ऋण पितृ ऋण आदुकून मुक्त जावन तांणी संन्यासी जेवचें.
तसे अग्नी आदी कार्य त्याग केलेलं जनताने तांकां कसलं यज्ञ तसला रे हें एक संशय येवच्या आमकां. आनी दान दिवका जाल्यार धन जावका, संन्यासी जाल्यार जेन्ना धनार्जनाचे अधिकारूय ना तांकां. तांणी कसले संन्यास आश्रम घेतिल्ले जनान धन अर्जन करूं ना. तदना तांकां दान करचें कशें तांणी. तशी आतां संशय आनीक आसता कसले म्हळ्यार तपस्सू. कसलो तपस्सू वेदाध्ययनाधिकार स्त्री शुद्रांक ना न्हय. तशें जाल्यार तांकां खंयचे यज्ञ खंयचे तपस्सू इतले पुराय आमगेल्या मनान संशय येत जाल्यार परमात्मा आनी उत्तर दितर आसा. यज्ञ म्हळ्यार द्रव्य यज्ञ, ज्ञान यज्ञ, असल पुराय यज्ञ. दान म्हळ्यार विद्यादान, अभयदान, अन्नदान. तप म्हळ्यार सत्यवचन, सत्य सांगचें, सांगिल्लें करून दाखोवचें, उपवास इत्यादी. कर्म म्हळ्यार वर्णाश्रम उचित कर्म. हांगा खंयचेय कर्म त्याग नाका. हें पुराय करतना परमात्माला प्रित्यर्थ जावन करचें. तेदना बंधक कर्म जायना, ते बंधनांत आमी पडनाची. संन्यास आनी त्याग ह्या विशयाचें स्पश्टीकरण आनीक मध्वाचार्य गीता तात्पर्यांत सांगताची. अतः सर्वाणि कर्माणि मय्येव संन्यस्य भ्रांत्या जीवे आध्यारोपितां मय्येव विसृज्य. म्हळ्यार कर्म करतना हांव हें सर्व कर्म मय्येव हांवें करचें म्हूण म्हळेलें सोडूं, स्वतंत्र जावन हांव करचें न्हय म्हूण म्हळेलें सोडचें. आनी भगवान एव सर्वाणि कर्माणि करोति इति मत्पूजेति च. म्हळ्यार परमात्मूच मेगेल करीन सर्व कर्म करयता म्हूण लेखचें. आनी मतपुजा इति च हें हांव करचें कर्म तागेलें पूजा हांव करचें म्हूण सर्व कर्मय पुजा रुपार करचें. आनी आत्मानां माम अधिकृत्य यच्चेत तत् हें कोरता जाल्यार परमात्मान म्हाका अनुग्रह करला. हांव तागेलें आराधन म्हणून करतरस तागेलें आनी म्हाका ह्या कर्मा निमती तागेले अनुग्रह मात्र मेळ्ळ्यार पुरो, विंगड कसलेंय फल म्हाका नाका म्हूण लेखचें. संन्यासस्तु भगवान करोति इति. परमात्मू करयतरस मिगेल करिना म्हूण लेखल्यार पुरकय, तें संन्यास जाता. निर्ममत्वम ना अहम करोमी इति. हांव करचें न्हय म्हूण लेखल्यार तें निर्ममती जाता. म्हणटना खंयचें कर्म करतनाय मध्वाचार्यांनी सांगचें कसलें म्हूण म्हळ्यार हें संन्यास आनी त्यागा विशयी तांणी सांगतना सांगलां. कर्म करतना हें हांव स्वतंत्र जावन करतर ना, मिगेल करीन परमात्मा करयतरस म्हूण लेखचें. ताचे खातीर मध्वाचार्यान म्हणलेलें. आतां आमी फाय कसो की एक कर्म कोरका म्हूण रात्री मनान तो टायम टेबल घालताच पळय, त्या विशयी परमात्माले सांगून अवश्य पुराय लेखला परमात्मा. मिगेल करीन तूं हें पुराय कर्म कोरोका म्हूण लेखल्यार येदुसू तागेलें अनुग्रह आसल्यार आमी लेखल्या बरी पुराय मातशी जावन वचत. तेचे आमी रात्री न्हिदतना मध्वाचार्य सांगता आज केलेल्या कर्माचे विशयान तूं परमात्माचें हांगा कसो की कर्म करयल्यार तुगेले अनुग्रहपूर्वक मिगेल करीन करयलें. वायट कर्म हांव मस्त चड केला हें मिगेलें प्रारब्ध कर्म. फायच्या दिसा मिगेल करीन वायट कर्म उणी जेवची तशी अनुग्रह कर परमात्मा. तशीच सत्कर्म चड करची तशी अनुग्रह करी. मिगेल सर्व चुकीक म्हाका क्षम अपराध मिगेल सर्व अपराधा म्हाका क्षम करी म्हूण सांगून मागून न्हिदूकाकय. म्हळ्यार ताजे अर्थूच त्या इतली पुराय हाजे एक डेफिनेशन. हांव कसलेय कर्म स्वतंत्र जावन करच्या अर्ह न्हय, मिगेल करीन परमात्मान करचें म्हूण. तेची परमात्मान करचें म्हळ्यार भावना मध्वाचार्यान सांगल्या बरी. आनी तांणी म्हणलें कसलें कर्म करतना परमात्मा आराधना पुजा म्हूण लेखून कोरका. म्हळ्यार कसलें रांदप करतना उदबत्ती आरती सकट दवरून गॅसा पुजनी करून रांदप जाले कुडलेक पुजनी करका म्हूण न्हय. कसं करतना तागेले पुजा म्हूण म्हळ्यार आमी गोपिका स्त्रियांक उडगास केल्यार जालें. तांणी तांगेले चेडवान हाणयतना आमी कृष्णान हाणयताची म्हूण लेखचें. रांदप करतना हें कृष्णाल खातीर करचें म्हूण लेखचें. ताक घंटितना हें ताक कृष्णाक म्हूण लेखचें. लोणी काडतना दी लोणी सुरवयतना कृष्णाक काण दवरचें. सर्व काम कृष्णा खातीर. घर चंद करून दवरतना, घर पुसतना, घर कोयर काडतना कृष्ण आमगेत येता, कृष्ण आमगेत येता तागेले खातीर आमी पुटक करून दवरका. तसले भावान तांकां खंय तरी म्हळ्यार तांणी बामणाल वटो आसतनाय तांकां कृष्णाले एक चिंतन तांकां मनांत. ताजे खातीर ನರಜನ್ಮ ಬಂದಾಗ ನಾಲಿಗೆ ಇರುವಾಗ ಕೃಷ್ಣ ಎನ್ನಬಾರದೆ ಮುಣ್ ಸಂಗುನು ಕಂದನ ಬಿಗಿದಪ್ಪಿ ಮುದ್ದಾಡುವಾಗಲೊಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣ ಎನ್ನಬಾರದೆ. आमी चेरडाक पटोवन धरताची तें आमगेलें ममता.
ती ममता हे कृष्णा म्हाका असले चिरड तूं दिल्ले तुका हांव चिररुणी म्हूण लेकल्यारी त्या बाई कृष्णाला पूजे चली तेची एक हांतलारी चांग हांतलारी एक अंसतुलिका तल्प दिला ताणें लायक ए सिगलची तसले एक भाग्य दिला एक ओट ह्या पुरे आई ही सुख अपेक्षा करून नज बाई जाल्यार ते दिला ताणें तागेलो प्रसाद तो आमकां तसले एक योगी दिला ताणें ते तागेलो प्रसाद म्हूण लेकून सांगला नवे चंदुಳ್ಳ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಕುಳಿತೊಮ್ಮೆ ಅಂತಲಾर न्हिदो का जाल्यार देवा तूं म्हाका कसले चांग एक सुखा न्हीद पडची तसले एक हांतूळ दिला परमात्मा तुगेले निमती म्हाका हें मेळ्ळेलें म्हूण तितली लेकल्यार पुरो कृष्णा म्हूण लेकल्यार पुरो तेदना सर्व आमी परमात्माक अर्पण केल्या बरी जालें हें भगवद अर्पित कर्म तशी ताका आराधना म्हणजे सर्व कर्म दिसान दीस करचे सर्व कर्म परमात्माला आराधना म्हूण लेखून करचे म्हळ्यार अशी तेची आनेक कसं म्हूण म्हळ्यार कसले कर्म करतना कसले निमगिना परमात्मा तुगेले तूं म्हाका अनुग्रह केल्या पुरो रांदप करतना तसलें कसो करचें हांव कसलें निमगिना म्हाका तुगेलो अनुग्रह वई कशी परमात्मा आज हांव करतरस कडेर तई म्हाका हें काम करचें जावचें तशी करी पराधीन जायना नशी करी तितलें मागल्यार पूर्ण मिगल बामणाक मिगल चेडवांक हांव आज तितले काळ मिगल हात पांय सम दवर न्हू तांगेले तांकां एक सर्व कसकी सेवा करची तसलें भाग्य म्हाका दी हें परमात्माला निमगेलें पूर्ण तशीची घरा काम करतना कसं करतना पूजा करतना परमात्माला आज हांव तुगेले दयेन करतरस आनी मिगेल करीन असल काम करय अशी कसल कर्म करतना परमात्मा तुगेले दयेन हांव करतरस तुका समर्पण आनी की मिगेल करीन अशी करय म्हळ्यार तुगेलें आराधन मिगेल करीन करय तर राब हें पुरय लेकल्यार सर्व परमात्मान करोचें सर्व कर्म तागेले आराधना म्हूण लेकल्यार ताका अध्यात्म चेत म्हळ्यार अध्यात्म बुद्धी म्हणलें मध्वाचार्यान परमात्मू आमगेले करेन करयसी तरस म्हूण लेकल्यार संन्यास जल्ले हांव करयत ना म्हूण लेकल्यार निर्ममत्व जालें तशी जाल्यार एक सूक्ष्म रितीर आमी कसलो अर्थ करून घेवयता म्हूण म्हळ्यार अहंकारो ममकारो ऐहिक भोगाचे आशा ही फलापेक्षा कर्माचे हे पुराय सोडून परमात्मा मिगेल करीन सर्व कर्म करयसिता सर्वही परमात्माला प्रित्यर्थ हांव करता म्हूण लेखून आमगेले वर्णाश्रम धर्माक समजावन आशिल्ले विहित कर्म आमी करूं का ते कसले म्हूण म्हळेलें आनी आजी मुखारचे श्लोकांत कृष्ण सांगता ते कसले म्हूण म्हळ्यार पायचे दिसा गितामृतांत आमी पळोवया आज सांगिल्ले सर्वई गीतेचे विशयी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।